सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता जून 2023 ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके त्याचप्रमाणे शेती जमिनीचे ओघळून मालमत्ता व इतर नुकसानाकरिता मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर याचे जे काही पैसे आहेत ते या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत जे की अतिवृष्टीचे पैसे आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून आधार बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये कोणते 32 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी इथे आपण पाहणार आहे। त्यानंतर आता अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे की पिकाचे त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, उडीद असेल, मूग असेल, ज्वारी असेल, त्याचप्रमाणे जे की तुम्हाला रब्बीमध्ये गहू, हरभरा, ज्वारी तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे। तर इथं जे काही निधी आलेला आहे 64,75,83,000 जे की इथं तुम्हाला निधी इथं मंजूर करण्यात आलेला आहे, जे की GR नुसार इथं आलेला आहे। त्याचप्रमाणे आता कोणकोणते शेतकऱ्यामध्ये पात्र ठरलेले आहेत त्या शेतकऱ्यांची जर यादी तुम्हाला चेक करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यादी तुम्हाला बघायला मिळतील। त्याचप्रमाणे 2024 आता जे की इथं वाटप आता सुरू झालेलं आहे। तर त्यामध्ये जे की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे मार्च, मे, जून ते जुलै, ऑगस्ट ते सप्टेंबर, गडचिरोली, 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 तर अशा प्रकारचं फॉर्मॅट तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहे। तर हा जो विभाग आहे नागपूर विभाग आहे। त्यानंतर नोव्हेंबर, मे, जून ते जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर, तर यामध्ये नागपूर आहे। डेट तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे आहे। त्यानंतर चंद्रपूर, तर त्यामध्ये जे आहे मे, जून ते जुलै, ऑगस्ट ते सप्टेंबर, तेच डेट आहे 2024 चंद्रपूर। त्यानंतर खाली जे आहे गोंदिया, गोंदियामध्ये मे, जून व जुलै, त्याचप्रमाणे जुलै। त्यानंतर इथं नागपूरमध्ये गडचिरोली झालेलं आहे, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया। त्यानंतर वर्धा, भंडारा आणि नागपूर, तर वर्ध्यामध्ये जे आहे जुलै 2024, भंडाऱ्यामध्ये जून ते ऑक्टोंबर 2024, नागपूरमध्ये जे आहे जून ते सप्टेंबर 2023, तर नागपूरमध्ये 2023 आहे। पुन्हा खाली यायचं आहे। त्यानंतर आता कोकण, कोकणमध्ये जे आहे रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, पुन्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर इथं रायगडमध्ये जे आहे मे 2024, रत्नागिरीमध्ये जे आहे जून ते ऑक्टोंबर 2024, त्यानंतर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर हे कॉमन आहे। तर त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे प्रस्तावाचे जे काही दिनांक आहे 18/10/2024, जून ते ऑक्टोंबर 2024, तर इथं तुम्हाला खाली यायचं। पुन्हा खाली आल्यानंतर इथं आपल्याला जे की इथं दाखवल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव, तर इथं ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 आहे, ऑगस्ट ते नोव्हेंबर। त्यानंतर परभणीमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023, नांदेडमध्ये जे आहे सप्टेंबर ते ऑक्टोंबर 2023, लातूरमध्ये जे आहे ऑगस्ट ते ऑक्टोंबर 2023, बीडमध्ये जे आहे जुलै ते ऑक्टोंबर 2023, धाराशिवमध्ये जे आहे ऑगस्ट ते ऑक्टोंबर 2023। तर आता छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव आपण बघितलेलंच आहे। त्यानंतर इथं एप्रिलमध्ये जे आहे जालना आणि बीड। त्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे। मेमध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, तर हे मेमध्ये आहे। तर पुन्हा आपल्याला खाली यायचं आहे। त्यानंतर इथं दाखवल्याप्रमाणे इथं छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव हे जूनमध्ये सुद्धा आहे। त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव हे मेमध्ये सुद्धा आहे। त्याचप्रमाणे खालीवर जे की दिसत आहे ते तुम्हाला इथं भरपाईचे त्याचप्रमाणे महिने इथे दिसत आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, लातूर, नांदेड,
बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि बीड तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. पुन्हासुद्धा इथे लिस्ट इथं आलेली आहे. तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी ऑक्टोबर 2024, ऑक्टोबर 2024, ऑगस्ट 24 ते नोव्हेंबर 2024पर्यंत आहे. त्यानंतर इथं यवतमाळ, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, पुन्हा बुलढाणा आहे, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, बुलढाणा. तर इथं डेट तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आहे. तर अशा सर्व जिल्ह्यात त्यानंतर खाली आल्यानंतर पुणे आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, त्यानंतर इथं सांगली आहे, सोलापूर, सांगली. तर व्हिडिओ थोडा मोठा होत आहे त्यामुळे आपण फास्ट घेत आहे प्रोसेस. अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, जळगाव, अहिल्यानगर. तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जी काही भरपाईची रक्कम आता जमावण्यास सुरुवात झालेली आहे, जे की अतिवृष्टी भरपाई आहे. तर याची यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मिळून जाईल. तर अशा सब्जेक्टसाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.